आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुझसे दोस्ती करोगी? ताई, काय ग, काय झालं हसायला? अगं, अजिंक्यना डबा दिला होता, धुवून दिलाय त्यांनी डबा. पण मग यात हसण्यासारखं काय? म्हणजे मला तरी यात हसण्यासारखं असं काहीच वाटत नाही. आलं हसायला. अरे तेव्हा बर्फी उठलीये वाटतं. बर्फी गाढ झोपलीये, शांत झोपलीये. तू मला आधी सांग, त्यांनी डबा धुवून दिला त्यात हसण्यासारखं आणि जोक काय आहे? हो, आलं ग हसायला. ते बघ, मला बर्फीचा आवाज येतोय. ती काही गाढबीड झोपलेली नाहीये. थांब, मी आलेच. अशी काही हसत का होती? ताई, तुला एक कळतंय का? काहीतरी नक्की घडलंय. नाही, मलाही तेच वाटतंय. हॅलो. हॅलो. डबा मिळाला का तुम्हाला? हो, मलाच मिळाला. कसे हो तुम्ही? असं कोणाच्याही हातून डबा पाठवतात का? नाही, खरं तर मीच द्यायला येणार होतो. तेवढीच आपली भेट पण झाली असती ना. पण तुम्हाला माहिती आहे ना शमिका, तिच्यासोबत मला थांबावं लागलं, म्हणून मग मी माणसाकडे पाठवला. अच्छा. अहो, पण मग डबा त्यांच्याकडून पाठवायचा होता तर चिठ्ठी कशाला पाठवली डब्यात? त्याचं काय आहे ना, माझी आई मला नेहमी सांगायची, कोणी आपल्याला असा डबा पाठवला ना की तो डबा रिकामा परत पाठवायचा नसतो. म्हणून मग मी त्याच्यात मैत्री पाठवली. काय? काही तुमचं मैत्री पाठवली म्हणे. का? आवडली नाही का? म्हणजे आवडली नसेल तर? नाही, आवडली. नाही आवडली? अहो, आवडली म्हंटल मी. पण हा, म्हणजे तो डबा जर कोणाच्या हाती लागला असता, ती चिठ्ठी कोणी वाचली असती तर काय झालं असतं याची काळजी वाटते का तुम्हाला? नाही, मी समजू शकतो. हो, म्हणजे तोच विचार डोक्यात येत होता.
हे वागणं चांगलं असलं तरी चार चौघात याची मस्करी होऊ शकते ना, म्हणून. म्हणजे वृंदा, आपली मैत्री 4 जण जज करतील याची भीती वाटत असेल तुम्हाला तर मग आपण नको करूया मैत्री. अहो नाही नाही, खरंच सांगतोय, मैत्री नको करूया आणि यापुढे भेटायलाही नको. वृंदा, तुम्ही वेळ घ्या. आणि तुमचं जे काही उत्तर असेल ना ते लगेच नाही किंवा नंतर फोन करून पण नाही. विचार करून उद्या डब्यात पाठवा. बाय. एकटीच? हो ना, एकदम ना अशी चोरी पकडल्या गेल्यासारखी दचकली माहितीये. तेच ना. आणि बरं, आम्ही तिला विचारलं काय ग, का हसतेस, तर आम्हाला म्हणाली काही नाही, असंच ते आपलं अजिंक्य सरांनी डबा स्वच्छ धुवून परत दिला ना म्हणून. हे काय कारण आहे? हा, तेच ना, तिला काय धड सांगावं काय बोलावं काही कळतच नव्हतं. मला तर वाटतं ती ना अजिंक्य सरांच्या प्रेमात पडली. कारण का अजिंक्य सरांनी जेव्हा तो डबा दिलाय ना परत, तेव्हापासून ती आमच्यापासून काहीतरी लपवते. नक्कीच त्या डब्यात काहीतरी असणार. कसं शक्य आहे मुक्ता? डबा धुवून दिलाय ना, मग त्या डब्यामध्ये कसं काय काय असेल? हे असं तर नाही ना की स्वतःचा चेहरा डब्यात दिसेल इतका चकचकीत करून दिला असेल डबा? भाऊजी झालं का सुरू परत? हा, मुक्ताचं बरोबर आहे, उगाच भांडत नाही तुझ्याशी. येस, यस काय यस, भांडकुदळ म्हणाला तुला. असू. हे आता झालं तुमचं सुरू. मूळ मुद्दा काय आहे, त्यावर लक्ष द्यायला हवं ना. हा, त्या डब्यात असं काय होतं म्हणून वृंदाताई हसली, ते बघायला हवं ना आपल्याला. असं काय असणार त्या डब्यात? ही चिठ्ठी तर नसेल ना? म्हणजे मूवीज मध्ये दाखवतात ना डब्यातून चिठ्ठी वगैरे देणं, तसं काही हा, हे करेक्ट आहे, हे असू शकतं. असू शकतं. दादा सॉलिड जमला अजिंक्य सरांना, भारी एकदम. बरं दादा, आता पुढे आपण काय करायचं आता? आता काही करायचं नाही. प्रेमात एका लिमिट पर्यंत धक्का द्यायचा असतो, त्यानंतर नाही. आता पाण्यात होडी असते, आपण त्या होडीला धक्का मारतो, मग ती पाण्यात जाते, मग तरंगू लागते आणि मग आपण दोर सोडून देतो. या दोघांचं पण तसंच झालंय. हे दोघे पण होडी सारखे आता डुलायला लागलेत. वाह दादा वाह, अब तो मतलब एकदम ऐसे मोटिवेशनल स्पीकर बन गए. हो मग, बोलायला आणि अजिंक्य सर आणि वृंदाताईच्या लग्नाचं प्लॅनिंग सुद्धा. छान. आता ह्यांच्या या दोघांची होडी अशीच तरंगू दे हेलकावे खात. अब दुनिया की कोई भी ताकत इनको जुदा नहीं कर सकती. अगं मुक्ता, हा बाबा. अरे बापरे, अरे सगळीच एकत्र जमा झाली तिकडे. काय चाललंय काय? हा, नाही काही नाही, असंच गप्पा मारतोय. बरोबर. बरं हे बघे मुक्ता, तुला ती काही पुस्तकं लायब्ररीत नेऊन द्यायला सांगितली होती, दिलीस का तू? हा हो, केलं नाहीये ते काम अजून, मी करते, उद्या करेन. बरं आठवणीन कर पण. हा, हो. चाललंय चाललंय तुमचं. बरं, दुनियाची सगळी ताकद एकीकडे आणि आपले बाबा एकीकडे. आता काय करायचं? म्हणजे त्यांना जर हे सगळं कळलं तर
डबा घेतला? घेतला माझा डबाच आहे. माझा ग माझा बायको मिळाली आहे मला. जरा म्हणून काळजी नाही नवऱ्याची. काय चला नाश्ता करून घ्या सगळ्यांनी. बघितलं, वृंदाताईलाच काळजी आहे सगळ्यांची. नाश्ता घेऊन आली आहे. नको आता नाश्ता वगैरे, आपण आता जाऊया कामाला. नाश्ता केल्याशिवाय कोणी घरातून बाहेर पडणार नाही, कळलं? बापरे, अशी धमकी मिळणार असेल तर जेवणी जाऊ. आमची वृंदाताई आहेच अशी, प्रेम सुद्धा दटावून करते. भाजी घ्या भाजी. तुम्ही करा नाश्ता, मी बघते. अगं नको थांब, तू ह्यांना नाश्ता दे, मी घेऊन येते भाजी. मी आलेच पिशवी घेऊन. नाश्ता करून जायचंय, चला बसा लवकर. हो, जा. हा. चला चला धमकी बघ, मिळाली नाश्ता आहे. नाही तर फक्त आली माझा डबा घेऊन. भाजी घ्या भाजी. दादा थांबा. बोला ताई. भेंडी कशी? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो? अहो काही सोनं विकताय का? मला 20 ला द्या अर्धा किलो. आणि मेथीची जुडी कशी? 40 रुपये जुडी. काय हो दादा, टोमॅटो राहिला ना? पण तुम्ही इथे काय करताय? मी इथे तुम्हाला मदत करायला आलोय. नाही, म्हटलं तुम्ही भाजी घेत असताना तुम्हाला सांगावं मला कुठली कुठली भाजी आवडते ती. म्हणजे तसं तुम्ही मला उद्या डब्याला द्याल ना, नाहीतर उगाच वाया जाईल. मग घेतले? बटाटा घेतला बटाटा. कारलं घेतलं कारलं. आणि मेथी घेतली मेथीची जुडी. आणि फ्लॉवर घेतला फ्लावर. किती भाजी घ्यायची तुम्हाला? महिन्याभराची घ्यायची का? काही हरकत नाही माझी. अहो पण एक टोमॅटो एक बटाटा घेऊन काय करणार तुम्ही? नाही नाही, मला नकोच एवढी भाजी. एक मिनिट. अर्धा किलो भेंडीच द्या मला, आणि पाव किलो गवार पण द्या. आकाश, आकाश. चला. नाही 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 नाही, मला मला यायचं नाहीये, मला नाही यायचं आहे आता. आई काय झालं? कुठे नाही यायचंय तुला? अरे ते चला असा आवाज आला कुठून तरी, मला वाटलं ये मला. आई काही या तुझं यम काय असा सकाळ सकाळी येतो काय? ते यम काय वेळ ठरवून येतो का? केव्हाही येतो बाई तो. हा, हे बरोबर आहे. पण तू नको ना काळजी करू. तू शांत राहा. तू नाश्ता केलास का? ये नाश्ता कर, बस इथे ये. चला. बघ अरे ना आवाज आला ना आता. हा मी म्हणते ना येऊ मला बाई. नाही मला एवढ्यात यायचं बाबा, 6 दिवस आहेत अजून, मला नको नेऊ. तुम्हाला दिसतोय का यम? अगं बाई दिसला नाही तरी आवाज तर ऐकू येतोय ना. चला चला आहे कुठेतरी. चला. असा आवाज येतोय आई? हा हा असाच येतोय. हा, भाऊजी तुम्ही कशाला त्रास देताय त्यांना? चला. बघ परत आला. आकाश तुझ्यासारखा आवाज आला मला. तू म्हणालास अरे नका ना असं त्रास देऊ, मला टेन्शन येते मला.
चला चला म्हणू नका बाई. आता ना यापुढे या घरामध्ये कुणी चला म्हणणारच नाही बाई. चला आता मी काय सांगितलं मी चला म्हणायचं नाही म्हणून. भडकायला काय झालं एवढं? चला कशाला म्हणालात मग? चला कशाला म्हटलं म्हणजे आपण सहज म्हणत नाही का बाहेर पडलो की चला निघतो मी तर म्हणालो चला. कशाला तुम्ही चाललात ना बाहेर बाई, तुम्ही जा ना. कुणाला बरोबर घेऊन जाणार आहे का? नाही ना. मग चला कशाला पाहिजे? पुढे बाई चला म्हणायचं नाही, आधीच सांगते मी. असं अचानक काय झालं मध्येच? नाही ते जाण्याची भीती. आम्ही त्यांना समजून सांगा ना, समजून काढा त्यांची. किती दिवस हे घोंगडा असत भेजत ठेवणार आहात? समजावा त्यांना काय ते. आलोच मी, चला. बाबा येस. सर लंच टाइम झालाय, तुमचा टिफिन. नाही थांब जरा. मी सांगतो तुला. एक काम कर आणि तुम्ही जेवून घ्या. चालेल सर. उत्तराची वाट बघते. उत्तर घरून निघतंय. वृंदा, काय ग? एवढ्या भर दुपारची चाललीच कुठे तू? डबा द्यायला जाते. म्हणजे अगं सकाळी सगळ्यांनी आपापले डबे नेले ना, मग हा डबा कोणासाठी? शमिकासाठी. शमिकाने तिला लाडू हवेत असा मेसेज केला होता मला, म्हणून देऊन येते. आत्ता शाळेत असते ना ती, म्हणून मग म्हटलं अजिंक्यांच्या ऑफिसमध्ये देऊन येते. हो का? आलेच मी. नाही अरे मी आता चाललोय, तिकडेच चाललोय. जाता जाता देईन ना, मी देतो डबा. आणि काय मास्तर ती घेऊन चालली तर जाऊ दे तिला, ती देईल ना. आणि काय मी देतो, नको काळजी करूस. बाबांसमोर अजिंक्याने डबा उघडला तर? हॅलो, आलात तुम्ही? नाही, थोडी गडबड झालीये. का, काय झालं? मी निघाले होते डबा घेऊन, पण बाबा म्हणाले की मीच घेऊन जातो डबा. काय? हो. म्हणजे मास्तर घेऊन येतात डबा? अहो, म्हणजे मी त्यांना सांगितलं की मी शमिकासाठी लाडू बनवलेत, तर ते तुमच्या ऑफिसमध्ये देऊन येते. तर बाबा म्हणाले की मी त्याच बाजूने जातोय, तर मीच घेऊन जातो डबा. त्यामुळे बाबा डबा घेऊन येत आहेत. अच्छा. मला टेन्शन आलं हो. नाही म्हणजे लाडू पाठवलेत मी त्यामध्ये. वृंदा एक मिनिट. नाही ठीक आहे, पण यात एवढं घाबरण्यासारखं काय झालंय?
अहो कारण लाडवांसोबत तिसऱ्या डब्यात मी चिठ्ठी पाठवली आहे. काय चिठ्ठी? कळलं आता मी का घाबरले ते. बरं ठीक आहे, मास्तर आले की त्यांच्यासमोर मी डबा नाही उघडणार, तुम्ही काळजी करू नका. अहो तुम्ही ऑफिसमध्ये सांभाळून घ्याल, पण माझ्या डोक्यात नको नको ते विचार येत आहेत. म्हणजे समजा तो डबा पडला आणि बाबांना कळलं की त्यात चिठ्ठी आहे तर. देवा, मन चिंती जे वैरी न चिंती, असं झालंय माझं. मला तर वाटतंय मी चिठ्ठीच लिहायला नको होती. वृंदा तुम्ही काळजी करू नका, मास्तरांना येऊ द्या. मी बघतो काय करता येईल ते. हा, प्लीज काळजी करू नका. ओके.